हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहेत सगळे? तर मी सोनाली पिसे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता सकाळी लवकर उठले, कारण साहेबांना आज लवकरच जायचं होतं ड्युटीला. त्यांना 7 वाजता ड्युटीवर हजर व्हायचं होतं. मग काय वेळ न घालवता उठले, पटकन ब्रश करून आले आणि मग चालू केले कामं. आता मला मुलांना पण होता आपला हातभार लागेल म्हणलं. रोज उठायचं उशिरा, थोडं उशिरा उठत होते की म्हणजे 8:30ला जायचं म्हणून. पण आज लवकर उठावं लागलं. मग उठल्या उठल्या पहिले कुकर लावून घेतला. कुकरमध्ये काय लावलं ते नंतर बघा. आणि मग काय बाहेरचं गॅलरीचं दार उघडलं आणि बघते तर खूप छान असं वातावरण झालं होतं. एक 5 मिनटं तिथं बसावं म्हटलं आणि 5 मिनटं बसले, पण छान वाटलं. बाहेरचं असं मोकळी हवा छान वाटली घ्यायला. सकाळ सकाळचं गार मस्त हवा छान वाटलं. ती हवा घेत बसले आणि मग बघता बघता नजर माझ्या छोट्याशा ह्या फुलांकडे गेले, झाडांकडे, माझ्या कुंड्यांकडे गेली. तर बघते तर मोगऱ्याचे फुलं बघा किती छान उमललेलं होतं. आणि मग हे मोगऱ्याचं फुल उमललेलं बघून छान वाटलं. आणि ही आपली तुळशी माता, ती पण खूप छान उमलली होती, फुलत होती. आणि मग काय सकाळी साहेबांचा आज शनिवार आहे म्हणून थोडेसे साबुदाण्याचे पापड तळून घ्यावं म्हणलं, कारण त्यांना उपवास असलं की चटपटीत असं काहीतरी लागतं. आणि मग म्हणलं चला त्यांच्या नादाने आम्हाला पण भेटत. सकाळी सकाळी साबुदाण्याच्या पापडाचं बेत कुणाच्या घरी असं होतं सकाळ सकाळी नवऱ्याची एवढी त्याजारी. कारण मी माझ्या नवऱ्याची भरपूर त्याजारी करते. कारण लोकांच्या नवऱ्यासारखं आपण काय असं हे करत नाही की खाल्ला खा नाही तर गेला जा. मस्त बाहेर दिवस काढत नाही माझा नवरा. कधीच बाहेर आयुष्यात खाल्लं नाही कोणाचं. खाल्लं असेल जे कोणी म्हणजे मित्र वगैरे असेल त्यांचंच, म्हणजे असं बाहेर कोणाचं अगदीच लुबाडून वगैरे खाल्लेलं नाही. रोजच्या रोज तुम्ही खाऊ घाला असं काही नाही आहे. जे आहे ती चटणी भाकरी. सकाळी फक्त चहा चपाती द्या. चहा चपाती खाल्ली की दिवसभर माणूस फ्रेश. तुम्ही डबा द्या ना द्या काही प्रॉब्लेम नाही. मग काय गरम तेल झालं आणि छान असे हे पापड तळून घेतले. नंतर मग इथं खिचडीला फोडणी द्यायची होती, तर हे बटाटे बारीक छान चिरून घेतले. हिरवी मिरची टाकली चिरलेली, वाटून घेतलेली, आणि बटाटे बारीक एकदम चिरले आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, कारण बटाट्याला पण थोडंसं मीठ लागलं की बटाटा पण खाताना छान लागतं. आणि मस्त असं परतून घेतलं. आणि हे बघू शकताय तुम्ही ताटभर इथं पापड तळून झालेले आहेत. मग बटाट्यामध्ये बटाटा छान परतून झालं आणि मग त्यामध्ये साबुदाणा टाकला. आणि आता म्हणतात चालेल इथं काय साखर टाकते का ती, तर हो मी साखर टाकत आहे साबुदाणा खिचडीमध्ये. थोडीशी चिमूटभर साखर टाकली की त्याला टेस्ट खूप छान येते. आणि मग बघू शकताय ही अशी आपली साबुदाण्याची खिचडी मोकळी फट एकदम छान झालेली होती. आणि आज काय माहिती नाही खूप छान अशी खिचडी झाली होती. बघता क्षणी साहेब म्हणाले आज खिचडी लय भारी केली. कुकरमध्ये लावलं होतं. हे बघू शकताय तुम्ही अख्खं मसूर आहे. अख्खं मसूरची भाजी ही माझ्या मुलांना दोघांनाही आवडती. मला चला आज साहेबांची उपवास होता तर म्हणून मुलांसाठी आणि माझ्यासाठी डब्याला ही अख्खं मसूरची भाजी केली. आता ह्याला छान उकळी येऊ द्यायचं. आणि अख्खं मसूरची आमटी खूप छान लागते. शिळी झाल्यावर तर त्याहून छान. मग इथं साहेबांचा टिफिन पॅक करायला घेतला. हे बघू शकता इथं टिफिन पॅक करून घेतलं. दही दिलं त्यांना, पापड दिलं एका पॅक पॉलिथिनमध्ये छान असं बांधून, आणि खिचडी पॅक केली. डबा पॅक करायचं काम चाललं होतं. त्यात चहा उकळलेला होता आणि मग साहेबांना चहा द्यायचं होतं. मग इथं साय जमा केली होती. म्हणलं चला तर आज विरजण काढून साई ठेवून टाकू बाहेर काढून. मग त्याच्यामध्ये दही टाकलं. जवळजवळ 1 ते 2 चमचे दही होतं त्या अंदाजे माझ्या. 2 चमच्याच्या हिशोबाने अंदाज टाकला मी दह्याचा आणि ते छान मिक्स करून घेतलं. मग आता ही साय मिक्स करत होते आणि आजची साय पण भरपूर आली होती. भांडं अगदी भरून वर येत होतं म्हणून थोडंसं चहामध्ये घेतली. साहेबांना पेल्यात काढली, लेकीला ह्या कपात काढली आणि मला त्या चिनी मातीच्या कपात काढली. आणि आता हे भांडं बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे संध्याकाळी आपलं तूप होऊन जातं. दर 15 दिवसाला भरपूर असं जवळजवळ अर्धा किलोला थोडंसं कमी तूप निघतं. आणि मग इथं चपात्या करून घेतल्या. पिवळ्या दम चपात्या झालेल्या आहेत. माहीत नाही ह्यावेळेस गहू खूप छान लागले होते आणि चपात्या पण मऊसूत छान झाल्या होत्या. आणि माझ्या हातच्या चपात्या मऊच एकदम होत्या. छोटी साईज असते माझी थोडीशी, मोठ्या मला काही येत नाही लाटायला. पण सगळ्यांना माझ्या घरात आवडते, त्यामुळे आपल्या घरातल्यांच्या आवडीनिवडी आपणच जपायचं. मग चहा ठेवलेला आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.